मनसे आणि उबाठा हे दोन पक्ष एकत्र आले आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातली अनेक गणितं वेगवेगळ्या दिशेनं सरकू लागली. पुण्यामध्ये राज ठाकरे यांनी रोड शो केला, मतदारांशी संवाद साधला आणि काही शाखांनाही भेटी दिल्या. जाणून घेऊयात राज ठाकरे. स्वतः उद्योगपतीची वाढ कशी होते, तर ती वाढ मला असं वाटतं समजून घेणं हे गरजेचं आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकाने समजून घेणं गरजेचं आहे. उद्या हा एकच माणूस या देशाला वेठीस धरू शकतो. याचं उत्तम उदाहरण जर समजा आता आपल्याला बघायचं असेल तर जे या देशामध्ये आता इंडिगोने केलं, संपूर्ण सगळा देश अख्खा स्टँड स्टिल वरती आणला आणि सगळी विमानतळ ज्यावेळेला आज बंद झाली, 65% आज हवाई वाहतूक ही एकट्या इंडिगोकडे देण्यात आली आणि त्याच्यातनं एका एअरलाईनने व्यवसाय बंद केल्यानंतर किंवा ठप्प केल्यानंतर देशाचे काय हाल होतात हे आपण पाहिले. मला असं वाटतं हा धोका सर्वाधिक आहे आणि तो धोका मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी समजून घेणं गरजेचं आहे किंवा त्यांना समजणं गरजेचं आहे किंवा अर्थात समजलं असेल पण ते सांगतील तरी कोणाला. तर ही गोष्ट प्रामुख्याने मला असं वाटतं की लोकांसमोर जाणं गरजेचं होतं. आणि हे उद्योग उभे करत असताना गौतम अदानींना अर्थसहाय्य कुठून झालं, कोणकोणत्या बँकांना आणि कोणकोणत्या इतर इन्स्टिट्यूशन्सना यांना अर्थसहाय्य करायला लावलं. उद्या जर अशा प्रकारचं जर उद्या कोटी कोलॅप्स झाल्या तर नोकऱ्या जातील, देश बर्बाद होईल आणि हा एक दिवस देश ठप्प होईल. माझा सांगण्याचा उद्देश हाच होता. आणि एक ते टूल वापरून ज्यावेळेला महाराष्ट्रामधली शहरं ज्यावेळेला काबीज करायला जेव्हा तुम्ही जाता, तो धोका मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी खूप मोठा आहे. त्यावरतीच माझं भाष्य होतं, हे मला तुम्हाला सांगायचं.